ठीक है चलो. Okay, so it is acidic in nature because the word is saying nucleic acid. How it is acidic in nature, that we are going to study in detail. Can you tell me whether it is a micromolecule or macromolecule? काय आहे, मायक्रो की macro? Macromolecule. Second one or first one? Which one? Second one, macromolecule. Second one. Yes, Mugdha, it is correct. It is a macromolecule. Yes. So this particular, it is a macromolecule. Why we are saying it is macromolecule? Macromolecule का म्हणतोय आपण त्याला? What is the reason to say that this is a macromolecule? Yeah. What is the reason? बोलायचं आहे का? का वाटलं असं मुग्धा मॅक्रोमॉलिक्यूल आहे? करेक्ट बोलली. का वाटलं? आपण थोडं इंटरॅक्शन केलं ना तर जरा तुम्हाला पण इंटरेस्ट येईल लेक्चर मध्ये, हो की नाही? सो कोणी पण बोलू शकतं. व्हाय यू से दॅट कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड कोण म्हणताय? कोव्हॅलेंट बॉन्ड असल्या प्रथमेश तू म्हणाला हो. Ma'am, bonding of two molecules. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणून आपण त्याला मॅक्रोमॉलिक्यूल म्हणतो का? नाही, दिस इज नॉट द रिझन. या, व्हॉट इज द रिझन? येस मुग्धा. Ma'am, bonding of two molecules. No, for that reason we are not saying it is a macromolecule. आपण त्याला मॅक्रोमॉलिक्यूल का म्हणतो? चला आता अख्खी दुनिया बघून आलो आपण मायक्रो आणि मॅक्रोमॉलिक्यूलची. सो आय नीड आन्सर फ्रॉम यू. व्हाय इट इज अ मॅक्रोमॉलिक्यूल? काय असतं? ऍसिड सोल्युबल, ऍसिड इनसोल्युबल पूल, ट्रायक्लोरोएसिटिक ऍसिड. विसरला का? प्रोटीन्स पण. प्रोटीन्स मॅक्रोमॉलिक्यूल आहे, हो ना. पण का त्याला आपण मॅक्रोमॉलिक्यूल म्हटलं? बोला. मॅक्रोमॉलिक्यूल का म्हटलं? तो कुठे आला? प्रोटीन आपण जेव्हा ट्रायक्लोरोएसिटिक ऍसिड मध्ये आपण जेव्हा त्याला फिल्टर केलं तेव्हा काय झालं? आपण फिल्टर केलं ना त्याला. इथे फिल्टर पेपर आहे. मग काय झालं? व्हॉट हॅज हॅपन्ड? इथे सगळे मॉलिक्यूल फिल्टरवर थांबले. तो का थांबले इथे? आणि बाकीचे जे होते साईज मोठी होती. एक्झॅक्टली. लार्ज इन काय साईज. झालं? दिस इज ऍसिड सोल्युबल की इनसोल्युबल? विसरू नका ना. किती विसरता? मी Soluble. चौथ्यांदा सांगते आतापर्यंत हे. ऍसिड काय आहे? सोल्युबल की इनसोल्युबल? सोल्युबल आहे. सोल्युबल. खाली आले ऍसिड सोल्युबल. खाली सोल्युबल आहे, वरची इनसोल्युबल आहे. वरती इनसोल्युबल, राईट. आणि मग वरती का राहिले ते? बिकॉज ऑफ देअर मॉलिक्युलर वेट. सो मॅक्रोमॉलिक्यूल का म्हणतोय पहिल्यांदा? बिकॉज ऑफ देअर मॉलिक्युलर वेट. व्हॉट इज अ मॉलिक्युलर वेट ओव्हर हियर? More than 1000 Dalton. Exactly, Yamini, very good. You started speaking. I'm very happy. More than 1000. And Yamini, again, thank you so much for your rating on Google. Okay, so more than 1000 Dalton. Okay, and here acid soluble madhe, yeah, less than, है ना? It is less than 1000 Dalton. आणि आपण ह्याला एक्सेप्शन काय लिहिलं होतं? व्हॉट वॉज द एक्सेप्शन हियर? कुठला मॉलिक्यूल वॉज अ मायक्रोमॉलिक्यूल बट इट वॉज कमिंग हियर? बोला. Lipids. एक्झॅक्टली. सो लिपिड्स. ईश्वरी करेक्ट. लिपिड्स, है ना? लिपिड्स इज अ मायक्रोमॉलिक्यूल. पण मग तो त्याच्या नेचरमुळे इथे थांबला. इट डझंट गेट डिझॉल्व्ड इन ऍसिड. तो इथे थांबला. अँड बट द मॉलिक्युलर वेट इज लेस दॅन 1000 Dalton. सो दॅट वॉज अ एक्सेप्शन. ओके. So macromolecule, because why we are saying nucleic acid is a macromolecule? Because of the molecular weight. न्यूक्लिक ऍसिडचे किंवा प्रोटीन पण. व्हॉट इज अ प्रोटीन? मॅक्रो की मायक्रो?
मॅक्रोमॉलिक्यूल. येस. आणि प्रोटीनचा कॉम्पोनंट जो आहे अमायनो ऍसिड तो काय आहे? तो आहे मायक्रोमॉलिक्यूल. काल पण आपण हे रिव्हिजन मध्ये बोललो. मोनो युनिट जे त्यांचे आहे ना, जसं पॉलिसॅकेराइड इज अ मॅक्रोमॉलिक्यूल. वर जे मी लिहिते ते मॅक्रोमॉलिक्यूल, पण त्याचा मोनो युनिट ग्लुकोज इज अ मायक्रोमॉलिक्यूल. प्रोटीन मॅक्रोमॉलिक्यूल, पण त्याचा मोनो युनिट अमायनो ऍसिड इज अ मायक्रोमॉलिक्यूल. Similarly, nucleic acids are macromolecule. What is the mono unit of nucleic acid? Again, it is a polymer. So this is a polymer of nucleotides. काय आहे ते आपण बघणार आहे. So it is a polymer of nucleotides. आणि मग त्याचा मोनो युनिट काय झाला? न्यूक्लिओटाइड. So nucleotide is a micromolecule. कळतोय का फरक? पुन्हा पुन्हा हे चौथ्यांदा सांगते. हा, ऍक्च्युली माझ्यामध्ये एवढा पेशन्स नाहीये, पण ठेवलाय तुमच्यासाठी. ओके, कळलं का? आता मला Yes, सांगा ma'am. आपण. येस, चला येस म्हणा, मोठ्याने म्हणा, छान वाटतं मला. पण आपण बघितले लिपिड्स, आपण बघितले प्रोटीन्स, आपण बघितले कार्बोहायड्रेट्स, अँड नाव दिस इज द न्यूक्लिक ऍसिड दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुडे. नाव टेल मी, आउट ऑफ दिस विच इज नॉट अ पॉलिमर? What I said, which is not a polymer. Ma'am, can you repeat? Yes, Yamini, what you say? Repeat करा ना question. हे मी चार मी ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा बायोमॉलिक्यूल इथे मी लिहिले. 4 बायोमॉलिक्यूल. आपण लिपिड्स बघितले, प्रोटीन्स बघितले, लिपिड्स पॉलिमर नहीं फॉर्म करत. कोण पॉलिमर नाही फॉर्म करत? लिपिड्स. एक्झॅक्टली. सो लिपिड्स आर नॉट पॉलिमर्स. ओके, लिपिड पॉलिमर नाही. आपण बघितलं इट इज अ लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन, बट इट इज नॉट द पॉलिमर. ओके, आणि हे सगळे जे आहेत ते पॉलिमर आहेत. न्यूक्लिक ऍसिड पण पॉलिमर आहे. कशाचं पॉलिमर आहे? न्यूक्लिओटाइडचं. मग जे मोनो युनिट आहे त्यांचे ते खाली येतील ऍसिड सोल्युबल मध्ये. असे इतके सोपे प्रश्न असतात ना, तुमचं बॅकग्राऊंड क्लिअर असेल ना, तुम्हाला मार्क तुमचे जातच नाही. सो बॅकग्राऊंड शुड बी व्हेरी व्हेरी क्लिअर. कन्सेप्ट शुड बी व्हेरी व्हेरी क्लिअर. ओके, सो जे ऑर्गॅनिक कंपाऊंड, होल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते आहे मॅक्रो, पण त्यांचे मोनो युनिट्स जर घेतले तर ते आहे मायक्रो. कळलं? मग ते ऍसिड सोल्युबल मध्ये येते. येस. सो नाव वी आर गोइंग टू स्टडी हिअर nucleic acid. Now you said there are 2 kinds of nucleic acid, DNA and RNA. I said ki acid, they are acidic in nature, so they are, word is acid. Now my next question is why nucleic? Presence of nucleus. Yeah, might be related with nucleus. So initially when the scientists find out this nucleic acid, they find this in the nucleus of the cell. A cell, त्याचा हा न्यूक्लियस, त्याच्यामध्ये आपण क्रोमोझोम वगैरे बघितलं ना सगळं. तो क्रोमोझोम मध्ये हा डीएनए पहिल्यांदा त्यांना दिसला, किंवा आरएनए पहिल्यांदा त्यांना ह्या क्रोमोझोम मध्ये दिसला. नाव यू नो आरएनएज आर ऑल्सो प्रेझेंट इन सायटोप्लाझम. ओके, सो किंवा डीएनए इज ऑल्सो प्रेझेंट इन विच ऑर्गॅनेल? या, विच ऑर्गॅनेल कंटेन्स द डीएनए? Which cell organelle Yes. contains its own DNA? Golgi. Mitochondria. Mitochondria. And what else? विसरला. ईशा दोनदा टेस्ट दिली. चल Golgi complex. नो. सेल. आणि असा इतका सोपा प्रश्न, हा तर फार फेवरेट प्रश्न आहे नीट वाल्यांचा. Cell organelle which is semi-autonomous in nature. Yeah. Mitochondria. Chromosomes. No, Raja. Chromosome cell organelle का? नहीं. So own DNA is in mitochondria, and which other cell organelle? So this one and this two, both of them together called as semi-autonomous. Chloroplast. Yes, exactly. They are chloroplast. So chloroplast contain its own DNA,
प्रथमेश म्हणून सगळे सेलवरचे लेक्चर्स बघायचे. ओके, नाही बघत आहे तू, रोज 2-2 तरी प्लॅन कर, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. कारण म्हणून आपण सेल आधी घेतला, सो दॅट यू कॅन बिल्ड अ बिल्डिंग ऑफ बायोलॉजी. ओके, बिकॉज सेल इज द बेस ऑफ biology. All right, so mitochondria and chloroplast, they are called as a semi-autonomous organelle, not organ, no? They are organelle. Why? Because they contain its own DNA and what? DNA and what? Yes, Isha. They contain its own DNA and what else? Ribosome. Exactly. बोल व्यवस्थित, जोराने बोल, घाबरू नको. राइबोसोम. Ribosome. या राइबोसोम. काय आपल्याकडे फक्त 2च ऑप्शन आहे, एक करेक्ट आहे नाही तर दुसरा रॉंग आहे. याच्या पलीकडे थर्ड ऑप्शन नाही. सो यू नीड टू स्पीक आउट. ओके, राइबोसोम. आता माय नेक्स्ट क्वेश्चन इज विच राइबोसोम, 70 or 80? 70. 70S राइबोसोम. येस. आणि 80S कशात असतो? So you have two cell, prokaryotic and eukaryotic. Prokaryotic मध्ये there is a 70S ribosome. आपण केलेलं आहे हे, तुम्ही नुसते ब्लाइंडली टेस्ट देऊ नका. युकॅरियोट मध्ये 80S ribosome. But mitochondria and chloroplast, which are present only in eukaryote, they have the 70S ribosome. Membrane bound organelles are absent in prokaryote, so they do not have this mitochondria and chloroplast. पण इव्होल्युशन मध्ये मायटोकॉन्ड्रिया एक प्रोकॅरियोटिक सेल होता. बाय मिस्टेक 2 सेल एकत्र झाले, मायटोकॉन्ड्रिया त्याच्यासाठी चांगलं फंक्शन करू लागला आणि मग त्या युकॅरियोटिक सेलने त्याला आपल्या बॉडीमध्येच ठेवलं, बाबा थांब, तू माझ्यासाठी काम करतोय, जाऊ नको. आणि म्हणून त्याचा रायबोसोम इज 70. दॅट इज गिव्हिंग अ इव्होल्युशनरी लिंक. ओके, क्लोरोप्लास्ट सेम वे. So both of them, though they are present only in eukaryotes, they have only 70S type of ribosome. चला, इथून आपण सेल मध्ये घुसलो. So nucleic acid, why? Because acidic in nature and found in the nucleus. There are 2 kinds of nucleic acid. Okay, the nucleic acid are macromolecule. Please mention that other type of macromolecule. Why macromolecule? Because of the molecular weight. Okay, it is more than 1000 Dalton. Okay, it is present in acid, insoluble. Mention करा म्हणजे विसरणार नाही. Okay, insoluble fraction of living tissue, and this is what is a DNA. DNA is a double helical structure. Differentiate करायचं आहे आपल्याला DNA मध्ये आणि RNA मध्ये. Double helical structure. RNA is single. It is mostly single, it is not double. Here you can see DNA, this is a double helical structure, and RNA, it is a just single strand. There are the 2 strands of DNA but a single strand of RNA. Okay, now this nucleic acid, as I say, it is a polymer of nucleotide. Polymer of nucleotides, and hence it is a polynucleotide. Right? Nucleic acids, macromolecule, polymers of nucleotide. Ata the question might be coming in your mind, ma'am, what is nucleotide? So yes, we'll see these nucleotides in detail. Did you understand what exactly I mean by nucleic acid? Correct? Yes. Simply DNA and RNA, they are nucleic acid, and they are macromolecule. They are made up of polymers of nucleotide. Okay. Now what is a nucleotide? See, आपण याच्यावर आधी बघून घेऊ. Together with polysaccharide and polypeptide, this comprises the true molecular fraction. Okay. Macromolecular fraction. कारण आपण बघितलं polysaccharide जे polypeptide म्हणजे प्रोटीन्स आहे, त्याच्याबरोबर this nucleic acid is also the macromolecule. Okay, nucleotides are building block of this nucleic acid. This is very important. Okay,
nucleotides are building block of nucleic acid. So now we'll see what exactly we mean by this nucleotide. Right? So काय आहे न्यूक्लियोटाइड? शॉर्टली लिहून ठेवा. न्यूक्लियोटाइड्स आर. पुढे मी तुम्हाला न्यूक्लियोटाइड साइड पण विचारणार. सो न्यूक्लियोटाइड इज फॉस्फेट प्लस शुगर plus nitrogenous base makes a nucleotide. And very favorite question again in NEET. Simple question आहे बघा. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? किंवा सीईटी मध्ये पण न्यूक्लियोटाइड. व्हॉट आर न्यूक्लियोटाइड्स? युअर एनसीईआरटी HSC बोथ आर मेन्शनिंग अबाउट दिस. सो न्यूक्लियो, कारण डीएनए त्याच्याशिवाय आपण कम्प्लीटच नाही करू शकत. सो न्यूक्लियोटाइड इज अ फॉस्फेट प्लस शुगर प्लस नायट्रोजिनस बेस मेक्स अ न्यूक्लियोटाइड. Here I have shown the structure of this nucleotide. So this is a phosphate group, this is a sugar molecule, and this is a nitrogenous base. Now can you tell me this sugar is pentose or hexose sugar? बघा बरं ह्याचे कार्बन काउंट करा and tell me whether it is a pentose or hexose sugar. Pentose. Yeah, correct. So DNA and RNA contain a pentose sugar. बघा काय काय इथे कार्बन आहे 2 3 4 आणि हा एक 5. So this 5 carbon makes a pentose sugar. So which sugar is present in DNA and RNA? So we did this in carbohydrate. Which sugar is present in DNA and RNA? Which pentose sugar? Elaborate DNA and RNA. You will understand the name of the sugar. Yeah, elaborate it. डीएनए चा फुल फॉर्म सांगा. Deoxidized ribonucleic acid. हा, आणि आरएनए Ribonucleic acid. येस. मग विच शुगर? राइबोस शुगर राइबो शुगर. राइबो म्हणतात ना. तो कुठली पेंटोज शुगर आहे ह्याच्यात? राइबोज शुगर. And if you remember carbohydrates lecture, there we draw the structure and काय केलं होतं आपण? राइबो शुगर कशात आहे? डीएनए की आरएनए? RNA. आरएनए. So आरएनए मधली शुगर इज अ, लिहा हे आरएनए मध्ये शुगर इज अ राइबोज. आणि डीएनए मध्ये कुठली शुगर आहे? डीऑक्सीराइबोस. डीऑक्सीराइबोज. म्हणजे काय? वन ऑक्सीजन इज लेस. येस. हा एक ऑक्सिजन काढून टाकला तर ती झाली डीऑक्सीराइबोज शुगर. एक ऑक्सिजन कमी. सो डीऑक्सीराइबोज शुगर. सो व्हॉट इज अ न्यूक्लियोटाइड? बेसिकली हा जो आहे दिस इज अ फॉस्फेट ग्रुप. सो 1 शुगर 2 and nitrogen bases 3 makes a nucleotide. So this is what is a nucleotide. This is the न्यूक्लियोटाइड. असे खूप सारे न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतात डीएनए मध्ये. त्याचा आपण आता डिटेल करणार आहे. डिड यू अंडरस्टँड दिस द बेसिक ऑफ दिस डीएनए? ओके. Yes, ma'am. येस, गुड. सो नाउ व्हॉट इज देअर इन द डीएनए? बघा आता हे जे आहे हे स्ट्रक्चर तुम्ही डीएनएचं असं काढायचं. मी पण तुमच्यासाठी काढते बघा. So this is the structure of the DNA. ठीक है. ओके. ऑल राइट. ह्याला जरा व्यवस्थित करा. हे असं अनइक्वल नाहीये, सगळे इक्वलच आहे. ओके. माझा पेन थोडा स्लिप होतो. चलो ओके. अभी नाही लिहा. ऑल राइट. सो असा स्ट्रक्चर तुम्ही पण काढा माझ्यासोबत. ओके. सो दिस इज अ डीएनए. दिस एंड इज कॉल्ड एज अ 3' एंड. इथे नाही लिहिलेलं आहे आपण. सो दिस एंड इज कॉल्ड एज अ 3' एंड. आणि त्याच्या अपोजिट जो एंड असेल तो 5' एंड असेल. ओके. आता 3' चा जो एंड आहे इथे. सो दिस इज द एंड ऑफ द 3' दॅट इज 5'. And the end of 5' is 3'.
So what are the points you must write under DNA? Write it down. DNA. DNA is a double helical structure. Double helical structure. Because it contains these two strands, right? Double helical structure. Okay. Two strands runs anti-parallel to each other. हा खूप महत्वाचा शब्द आहे, ह्याच्यावर पण नीट वाले क्वेश्चन देतात. The two strands are anti-parallel. Anti-parallel म्हणजे काय? If one is from 3 prime to 5 prime end, other is from 5 prime to 3 prime. Write in bracket, what do you mean by anti-parallel? Okay, one strand is from 3 prime to 5 prime end, and the opposite is from 5 prime to 3 prime. Now, why 3 prime? The question might be coming in your mind. Why 3 prime and why 5 prime? Is it so? येतोय प्रश्न मला? Yes. Yes. So we'll explain that in a minute. Okay. Now see this complete loop. हा जो complete एक loop आहे, दोन लूपचा मिळून एक complete loop आहे. याची जी लेंथ आहे that is 3.4 नॅनोमीटर. ओके, हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर तुम्हाला मी नेक्स्ट मी जसं म्हटलं स्टॅटिस्टिकल बेस्ड आपण क्वेश्चन खूप सॉल्व्ह करणार आहेत, कारण ह्याच्यावर तुमचं अंडरस्टँडिंग झालंय की नाही त्याच्यावर क्वेश्चन्स येतील. मी एक पीडीएफ पाठवणार आहे, ते तुम्ही सगळं सोडवून मला पाठवायचं आहे. ओके, दॅट इज युअर होमवर्क. नाही कळलं मी इथे आहे. ठीक आहे. सो दिस इज 334 पूर्ण दोन लूपची मिळून. दिस इज अ नॉर्मल फॉर्म ऑफ डीएनए. आपण आता ह्याच्यात एबीसीडी और एबीझेड असे डीएनए असतात, तर ते सध्या लक्षात नका ठेवू. डीएनएचं स्ट्रक्चर असंच लक्षात ठेवा. 12वीला आपण त्याच्यात परत ए बी आणि झेड डीएनए असे वेगळे वेगळे प्रकार करणार आहोत, पण ह्याच्यावर खूप क्वेश्चन्स येतात. रिमेंबर दॅट. सो टू लूपचा मिळून द लेंथ इज 3.4 अँगस्ट्रॉम युनिट. आणि ह्या टू लूप मध्ये म्हणजे ह्या दोन शिड्यांमध्ये पूर्ण जर 360चा तो असा टर्न घेतो, गोल गोल जर शिड्या असेल ना, आपल्याला गोल स्क्वेअर केस चढून कुठे जायचं असेल तर दॅट फुल टर्न. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ फुल 360 टर्न. कारण हे कॉइल्ड आहे, दोन दोरे तुम्ही कॉइल केले एकत्र तर कसं कॉइल स्ट्रक्चर बनेल तसं हे कॉइल स्ट्रक्चर आहे. ओके, दे आर अँटी पॅरलल अँड हेलिकल. हेलिकल म्हणजे तुम्ही प्रोटीन मध्ये शिकलाय. हेलिकल इज दिस स्ट्रक्चर, कॉइल स्ट्रक्चर. हा आपला सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन होता. सो दिस इज अ हेलिकल. But this is a double helical म्हणजे two helices coil together. ओके, लक्ष देऊन आणि नीट ऐका. तुमचं चॅटिंग बॉक्स दुसरं चालू असेल त्याला बंद करा आणि ह्यालाच बघा. ओके, सो इट इज 3.4 अँगस्ट्रॉम युनिट. आणि ह्या दोघांमध्ये असतात 10 बेस पेअर्स. आता बेस पेअर्स काय मी सांगणार. या दोघांमध्ये म्हणजे इकडे 5 बेस पेअर्स आणि इकडे 5 बेस पेअर्स असे ह्या एका टर्न मध्ये असतात 10 बेस पेअर्स. सो 10 बेस पेअर्स. मग एका म्हणजे हा एक जसं इथे दाखवलं ना, याच्यामधला मग डिस्टन्स किती झाला, इथे 5 नाही दाखवले, पण मग 2 मिळून हे 5 असतात. सो 2, दिस इज 3, दिस इज 4 अँड 5. सेम हिअर 1, 2, 3, 4 अँड 5. ओके, मग या एका मधला डिस्टन्स किती झाला सांगा. या एका मधला डिस्टन्स किती झाला. हा डिस्टन्स किती झाला. साधं मॅथ्स विचारलं ना. तो 3.4 डिवायडेड बाय 10 किती झालं. 0.34. एक्झॅक्टली. एवढंच अवघड होतं का हे मॅथ्स. सो दॅट इज 0.34 नॅनोमीटर. लक्षात घ्या आणि हे लिहा. ह्याच्यावर तुम्हाला खूप स्टॅटिस्टिकल क्वेश्चन्स आहेत. सोपं मॅथ्स आहे आपलं, पहिली दुसरीचं मॅथ्स आहे. इथे लिहिलंच आहे बघा 0.34 नॅनोमीटर. दिस इज 0.34 नॅनोमीटर. ओके, याची जी विड्थ आहे एवढंच लक्षात ठेवायचं. ह्या 3 गोष्टीच लक्षात ठेवायच्या. द डिस्टन्स बिटवीन द टू स्ट्रँड किती. 20 नॅनोमीटर म्हणजे बघा किती कमी आहे. नॅनोमीटर फाइंड आउट करायचंय. नॅनोमीटर टू मायक्रोमीटर टू सेंटीमीटर टू मीटर, कारण तुम्हाला कशात पण विचारतील कॅल्क्युलेशन. तर ह्याचा मला 2 अँगस्ट्रॉम युनिट हे सगळे मला सांगायचे. 1 नॅनोमीटर इज हाऊ मेनी मायक्रोमीटर, हाऊ मेनी सेंटीमीटर.
how many meter and how many angstrom unit. That is your homework. Please write it down. काय काय सांगितलं कळलं? काहीच नाही सांगितलं, फक्त एवढं सांगितलं डीएनए इज डबल हेलिकल, 2 स्ट्रँड आहेत. मी आज दोरा आणायचा ऍक्च्युली विसरले. 2 स्ट्रँड आहेत आणि 2 स्ट्रँड्स दे आर कॉइल्ड. एक सरळ असतो, एक उलटा स्ट्रँड असतो आणि असे. सो दे आर अँटी पॅरलल अँड दे आर कॉइल्ड टुगेदर. ओके, so DNA is a double helical structure. One strand runs from 3 prime to 5 prime. Other strand runs from 5 prime to 3 prime. Okay, and 2 strands are anti-parallel in nature. One complete turn is having 3.4 nanometer chi length, and so the distance between one base pair is 0.34 nanometer. The width between 2 strands is 20 nanometer. And your homework is you have to identify what is 1 nanometer is equal to how many micrometer, how many centimeter, how many meter, and how many angstrom unit. That is your homework. You need to tell me. Is that clear? Hey, basic clear आहे तुमचं? Yes. Yes? सगळ्यांना काही डाऊट आहे याच्यात? Yeah, any doubt with this? चला विचारा, डाऊट असेल तर आय एम हिअर टू सॉल्व युअर डाउट्स. बोला. एव्हरीवन. ते 3 प्राइम एंड आणि 5 प्राइम एंड म्हणजे डिफरन्स काय आहे त्याचं? हा, तेच आता मी पुढे एक्सप्लेन करणार आहे. मी आता हे जे सांगितलं ते तुम्हाला कळलंय का सगळं? येस. आता मी 3 प्राइम आणि 5 प्राइमच सांगणार आहे तुम्हाला काय आहे. पण आता जे सांगितलं ते सगळ्यांना क्लिअर आहे? या? येस मॅम. Okay, sure. Now let me explain you what is this 3 prime and 5 prime end. Okay, मी पुढची स्लाइड बघते काय आहे. ओके, नाउ सी, आता मी जर 2 स्ट्रँड हे वेगळे केले, इथेच सांगते आधी. हे इरेज करू, हे सगळं तुम्ही ड्रॉ केलंय सगळ्यांनी? Yes, ma'am. Yes, sure, good. Now supposing I am separating out these 2 strands. Okay, हे 2 uncoiled होते ते मी सेपरेट केले, राईट? मग हा झाला त्याचा बॅकबोन. ओके, हा जो आहे त्याचा आहे बॅकबोन आणि इथे मध्ये जे असणार आहे नायट्रोजिनस बेस पेअर. बरोबर, ही जी आहे ती नायट्रोजिनस बेसेस आहे. Now, what is the content in the DNA? Mention that. What is the content in the DNA? मी DNA एक्सप्लेन करते. त्या टॉपिक मध्ये तुम्हाला DNA डिटेल आहे. तो कंटेंट इन द DNA काय आहे? मी बिर्याणी बनवली, पुन्हा पुन्हा आपण बिर्याणीचं एक्झाम्पल घेतो. मी बिर्याणी बनवली, विल आस्क मी व्हेज बिर्याणी का? येस. सो व्हॉट इज द कंटेंट इन दॅट व्हेज बिर्याणी? सो व्हेजिटेबल, स्पाइसेस, राईस. करेक्ट? सो दॅट इज द कंटेंट. तसं ह्याच्यातलं कंटेंट काय? इट कंटेन्स शुगर. कुठली शुगर? रायबोज शुगर. पण ती कुठली? पेंटोज आहे, बट विच रायबोज? इट इज डीऑक्सी. एक ऑक्सिजन कमी. तो मागच्या स्लाइड मध्ये आपण रायबोज शुगरचा डायग्राम काढलेला. सो दिस इज है ना, इथे काही नाही म्हणजे सी असतं. सो दिस इज HOH. इथे H आणि Hच असेल. दिस इज HOH and this is CH2OH आणि H. Draw the diagram of this ribose sugar. You have this in carbohydrate, correct? If you again open page number 145, दिलाय का रायबोज शुगर? येस, बघा दिलेली आहे. ग्लुकोजच्या शेजारी रायबोज आणि म्हणून दिस इज इम्पॉर्टंट. रायबोज इथे जर तुम्ही बघितलं, दिस इज 1 2 कार्बनला OH असेल, हा OH ह्याच्यामध्ये नाही, म्हणून इट इज अ डीऑक्सी रायबोज शुगर. हे तुमच्या पेज नंबर 145 वर दिलेलं आहे. आणि डायग्राम इंडिकेटिंग सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ DNA, पेज नंबर 151. कळलं? सो वन कंटेंट इज शुगर. Sugar is deoxy, which is a pentose sugar.
Clear to you? Yes, ma'am. Second is a phosphate group. Second is this phosphate group, PO4, phosphate group. So this is a काय content है? So second is a phosphate group. And the third is a nitrogenous basis. Nitrogenous basis. हे झाले त्या DNA चे कंटेंट. ओके, आता हे आपण इलॅबोरेट करणार आहे पण हे कंटेंट लिहिले and that makes one nucleotide. That makes only one nucleotide. That makes only one nucleotide. Is that clear to you? Yes, ma'am. Yes. Chalo, good. Shall I erase this? Yes. Okay. आता what I said की हा जो होता त्याचा होता backbone. Okay. So this backbone is made up of, backbone मध्ये काय बघा, sugar, phosphate, sugar, phosphate, sugar, phosphate. परत इथे पण sugar, phosphate, sugar, phosphate, sugar and phosphate. हा झाला त्याचा backbone. इथे backbone मध्ये काय आहे, हे दोन स्ट्रँड मी सरळ केले, अँटी पॅरलल येते त्यांना सरळ केलं तर हे झालं त्याचा backbone. So this is a 3' and again I am saying I have not yet explained you 3' and 5', but just understand first the background. And this is a opposite. They runs opposite, anti-parallel to each other. And to this sugar there is a nitrogenous base here and there is a nitrogenous base here. They are joined together. So this is a nitrogenous base. Okay. इथे या शुगरला परत इथे असेल नायट्रोजनस बेस एक, इथे असेल नायट्रोजनस बेस आणि त्यांच्यामध्ये बॉन्ड. परत इथे पण नायट्रोजनस बेस मध्ये बॉन्डिंग. कळलं का तुम्हाला हे? या Yes, ma'am. सगळ्यांना कोणाला काय डाऊट असेल प्लीज विचारा. मी हे सेशन क्लोज करेल आणि आपल्याकडे मी एक मिनिट रेकॉर्डिंग बंद करते.